माहीम स्थानकावरती धक्कादायक प्रकार आढळून आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जी गर्दी आहे ती ट्रॅकवरून या ठिकाणी आपल्याला रस्ता ओलांडताना पाहायला मिळते। माहीम स्टेशन आहे आणि हे माहीम स्टेशनवरील 6 नंबरचा हार्बरचं प्लॅटफॉर्म आहे। बाजूलाच शाहूनगर झोपडपट्टी आहे, तसेच आझादनगर झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमधून जे सर्व नागरिक आहेत त्यांचं जे जनजीवन आहे ते कुठेतरी या ठिकाणी असलेल्या एका पुलामुळे विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या सर्व लोकांना त्यामुळे या ठिकाणी जो स्कायवॉक आहे त्या स्कायवॉकवरून आपल्याला या ठिकाणी बघू शकतो आपण प्रवास करावा लागतोय। आपण सरळ दृश्यांमध्ये या ठिकाणी स्कायवॉक बघू शकतो। त्या स्कायवॉकचं सध्या काम सुरू आहे, त्यामुळे तो स्कायवॉक पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी प्रवाशांना या ठिकाणी राहणाऱ्या माहीम परिसरामध्ये राहणाऱ्या प्रवाशांना कुठेतरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गैरसोयीला सामोरं जावं लागतंय, त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये ट्रॅक बघू शकतो आणि या ट्रॅकवरून हे सर्व जे प्रवासी आहेत जे शेजारीच माहीम स्टेशनच्या शेजारीच असलेली आपण जी झोपडपट्टी बघू शकतो, या परिसरात आहे आझादनगर झोपडपट्टी तसेच शाहूनगर झोपडपट्टी आणि त्या झोपडपट्टी परिसरातून या सर्व नागरिकांना या ठिकाणून आता ट्रॅकवरून प्रवास करावा लागतो। आपण या सर्व नागरिक बघू शकतो या भागामधून सातत्याने लोकल या 10-10, 20-20 मिनिटाला सुरू असतात आणि तरी या लोकांना या ठिकाणी जीव घेणा प्रवास करावा लागतो। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशी गर्दी, महिला असेल पुरुष असेल सर्वच जे नागरिक आहेत तसेच शाळकरी मुलं देखील या परिसरातून सातत्याने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते। मोठी गर्दी या ट्रॅकवरती झालेली पाहायला मिळते आणि मागच्या 3 ते 4 दिवसांपासून हा जो FOB असलेला स्कायवॉक आहे तो स्कायवॉक बंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता या ठिकाणी जे लोक आहेत त्यांची कुठेतरी गैरसोय पाहायला मिळते। लोक या ठिकाणी कसरत करताय, याच भागातून सातत्याने ट्रेन जात आहे, मात्र लोकांना जे हार्बरचं प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 6 या ठिकाणी हे सर्व लोक येत असतात आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर त्यांची गैरसोय झालेली आहे व या ठिकाणी आपण काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय, जीव धोक्यात घालून यावं लागतंय लोकांना, या ठिकाणी ट्रॅक आहे, सातत्याने ट्रेन सुरू आहे आणि मोठा इथे महिला असतील पुरुष असतील मोठा त्यांना त्रास सहन करावा लागतो। काय सांगाल? करणार काय, दुसरा पर्याय नाही दिला आम्हाला त्यांनी। पर्याय असला तर हरकत नाही ना, कोणाला इच्छा आहे की असं पटरी क्रॉस करून येणं, कुणाला म्हणजे यांचा काय इन्शुरन्स वगैरे काही नाही, रेल्वे त्यांना काय देणार नाही। जर इन्सिडेंट झाला त्याचा रिस्पॉन्सिबिलिटी कोण राहणार आहे? अतिशय वाईट अशी घटना आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो जे प्रशासन आहे रेल्वे प्रशासनामुळे या ठिकाणी जो पूल आहे समोरचा स्कायवॉक तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे शेजारी असलेले जे झोपडपट्टी परिसर आहे त्यामधील जे शाहूनगर असेल आझादनगर असेल त्या ठिकाणून लोकांना या ठिकाणी या ट्रॅक मार्गे यावं लागतंय, ट्रॅकवरून जीवघेणा प्रवास करावा लागतो। यामध्ये शाळकरी मुलं देखील मोठ्या प्रमाणावर आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरावसह मी ऋतिक गणक, वार TV9 मराठी, मुंबई।